सारखा आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांची उद्या जयंती पहा। आज आपण जर विचार केला तरुण मंडळी शिवजयंतीची तयारी चालू आहे वाटतं सध्या, आणि आपल्या गावाचं वैभव एवढा मोठा पुतळा आहे, मी अजून मला माहिती नव्हतं एवढा मोठा पुतळा आहे म्हणून। खूप मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे। देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशिकुणामुळे जिवंत आहे। केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे। म्हणून त्या राजांसाठी म्हणतात यवनाचा काळा शहाजीचा बाळा, काळाचा काळा शहाजीचा बाळा, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शुभना तोरण बांधून तोरणाला, शुभना येऊ दे एकदा। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। टाळी वाजवा एकदा तुम्ही तुमच्या। भगवान परमात्माला मुलगा मागावा पण चांगल्या विचाराचा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याच्या चिंतने निरसेल संकट, तर आला दुर्गट भव सिंधू, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, दर्याहाची नेम अहर्निशी। ज्या कुळामध्ये अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन घडत आहे, नित्यनेमानामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ ते याजवळ तुकोबाराय सांगतात अशा कोटी कुळाला धन्यता आणि पुण्यता दिली जाते अभंगाच्या शेवटी।
टाळी वाजवा. व्याजानं दिल्यासारख्या नाही, जोरात वाजवा, जोरात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे तुकोबाराय सांगतात. कोटी कुळाला धन्यता आणि पुण्यता दिली जाते ज्या ठिकाणी भगवान परमात्माचं नामचिंतन भक्ती भावना केलं जातं. पण अगोदर सारासार विचार करा, उठा उठी नामधरा कंठे विठोबाचे. एकदा सर्वांनी हात वरती, महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती घ्या. जो खिल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लाना किसने, सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जनी की ऐसी, माता जनी की ऐसी संतान के लिए, पुकार तुहार उठाए मैंने हनुमान के लिए. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. आपण जर विचार केला पवित्र अशा कार्यक्रमासाठी, किती वेळ थांबल बरं ते? ठीक आहे. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, गुरुजन मंडळी आहेत. त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. तर अजूनही मंडळी आलेत, बऱ्याच जणांचे चेहरे माझ्या परिचित आहेत, तर नाव वयमानानं माझ्या लक्षात राहत नाही, पण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तर जगाच्या मालकाला समर्पण करावं लागतं. साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलं म्हणून त्यांच्या चरित्र कथा आजही जगविख्यात आहेत. आपण जर विचार केला, भगवान परमात्माकडे कधीच कोणती गोष्ट ज्यांनी मागितली नाही, पण तरी सुद्धा भगवान परमात्मानं कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. त्याच्या पुढे पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या घरी भगवान परमात्मानं गड्याचं रूप धारण करून कार्य केलेलं आहे, काम केलंय. मग भगवान परमात्माला समर्पण करावं लागतंय. अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. मनात भाव शुद्ध असेल तर देव भेटेल, अन्यथा आपल्याला देव भेटू शकत मनी नाही. भाव मन देवा मला पाव, देवाशाने भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव नसेल तर देव सुद्धा आपल्यावरती कृपा करू शकत नाही. बऱ्याच जणांना वाटतं ताई देव त्यांच्या घरी येतो ज्यांच्याकडे गाड्या बंगले श्रीमंती पैसा जमीन प्रॉपर्टी. असं डोक्यात कधी आलंच ज्या वेळेला भगवान परमात्मा पांडवांसाठी शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे गेले. भगवान गोपाल कृष्ण दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना बस विठ्ठल विठ्ठल भगवान
पांडवांना कमीत कमी 5 गावं तरी दे. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, देवा 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन भेटणार नाही. भगवान परमात्मा निघाले. कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करतात, देवा आलेच आहात तर भोजन करून जा. भगवान परमात्मा सांगतात, ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान होतोय तिथे अन्न काय पाणी सुद्धा ग्रहण करू शकत नाही. तिथून जगाचा मालक निघाले. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा मनमोहन मुरलीवाला, नंदाचा मेला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. तिथून पुढे पाहिलं, 14 वर्षाच्या वनवासाकरिता प्रभू रामचंद्र गेलेत. त्यावेळेला भगवान परमात्मानं भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली आहेत. अंतकणात फक्त भाव शुद्ध पाहिजे. महिला मंडळ, सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात येताना तुम्ही पांढरी साडी घालून पाणी घालायला, 1 लोटा जल सब समस्या काल. तुमच्याकडे आहे का? पाणी घालताना महादेवाला किती तास पूजा करता? 2 का 4 तास? 2 तास पूजा करता का 4 तास? नाही बोलल्या तर एकीमेकीच्या शेजारीची शपथ तुम्हाला. किती तास पूजा करता? 2 तास का 4 तास? बरं, करू नये या मताची नाही. महादेवाचा परिवार विचारला तर परिवारात कोण कोण सदस्य आहेत? भोलेनाथ बरोबर, दुसऱ्या पार्वती माता, तिसरे कार्तिक महाराज, चौथे गणपती बाप्पा. आता मला सांगा, महादेवाचं वाहन काय? कोण म्हणलं घोडा? काय वाहन आहे? नंदी. पार्वती मातेचं वाहन काय आहे? सिंह. त्याच्या पुढे कार्तिक महाराजाचं वाहन मोर. आणि गणपती बाप्पाचं वाहन काय? तर मला खरं सांगा महिला मंडळ, संध्याकाळच्या वेळेला या सगळ्याचे वाहने एका हॉलमध्ये घातले तर सकाळी दिसतील का? पण महादेवाच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का? या परिवाराचा रिंगमास्टर गणपती बाप्पा आहे. या परिवारात कधी भांडण होऊ शकत नाही. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा. मग ज्या परिवारात गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं, उंदीर म्हणजेच उद्योग, त्या घरात उद्योगाची कधी कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरामध्ये नांदत राहते. महिला मंडळ, सगळ्यांनी शांत बसून लक्ष देऊन ऐकायचं आहे. महादेवाच्या मंदिरात जाऊन 2 नाही 4 तास पूजा करा. पण मला खरं खरं सांगा, त्या महादेवाची 4 तास पूजा केली, घरच्या महादेवानं जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर ते महादेव भेटणार आहे का आपल्याला? अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. जगाचा मालक देव आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला, 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण. सगळ्यात मोठी जबाबदारी माता माऊल्यांकडे आहे. लहान लेकरू जन्माला आलं, बोलावं कसं, वागावं कसं, चालावं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. मग लेकराचा सगळ्यात पहिला गुरु कोण? त्याची आई असते. आता चांगले संस्कार जर दिले तर बरं आहे. आता मला सांगा, अख्ख्या बठांमध्ये बाई किती मेकअप करून फिरली आणि घरात जर गॅसला जाळ्या असतील तर उपयोग आहे काही? बाईचं दार सांगतं कीचं घर कसं असेल? 99% संसारा बाईचा असतो, बरोबर की नाही? बाई मला किती बिघडलेले असू द्या, पण बाई जर संस्कारी असेल तर बिघडलेल्या माणसाला सुद्धा जागेवर आणण्याचं काम करते. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. ती माई भगवती आपल्या घरात रेणुका म्हणून आली तर आपल्या घरातील रोगराई नष्ट करते. ती भगवती आपल्या घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातली आग शांत करते. म्हणून सांगत असते महिला मंडळ, ज्या वेळेला तुम्ही स्वयंपाक करताना देवाचं भजन करत जा. करता की नाही? हिच्या तिच्या काड्या करण्यापेक्षा देवाचं भजन केलेलं कधी चांगलं की नाही? हिचं काय झालं मला सांगा फक्त. एखादी बोटवर करून कोण म्हणतं भाकरीला बसल्यावर लेकराला, बाळ्या जा हरिपाठाचं पुस्तक घेऊन येतो, हरिपाठ पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. हां, लई चढण करायला लागलं तर मोबाईल देता आपण. लेकराला चांगले संस्कार दिले तर आपलं म्हातारपण धोक्यात नाही.
लेकराला चांगले संस्कार नसतील, शोकांती काय सध्याच्या काळात विचार जर केला आपण, ज्या आईवडिलांनी शेवटच्या वेळेला जीव निघून गेल्यावर आमचा मुलगा आम्हाला पाणी पाजल या उद्देशाने लेकराला जन्म दिलेला, आज त्या 16, 17, 18, 19 वर्षाचा अंत्यविधी त्या आईवडिलाला करण्याची वेळ येते का? चांगले संस्कार राहिले नाही म्हणून. योग्य वेळेत सावध व्हायचंय. ती माई भगवतीचे उपकार आहेत. जर ती लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते, आणि ती भगवती जर सरस्वती म्हणून आली तर ज्ञानदान करण्याचं काम करते. म्हणून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, बसून खूप मोठे उपकार आहेत. ती माई भगवती भोलेनाथाच्या जीवनात पहा, शिव शला वेलांटी, वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शव. शव म्हणजे काय? प्रेत. आणि मराठी भाषेत त्याला मड म्हणतात. भोलेनाथाच्या जीवनात पार्वती माता नसल्या तर किंमत नाहीये. नवरात्र उत्सव साजरा करताना तुम्ही विश्वातला सर्वात पहिला माई भगवतीचा जागर कोणी केला? लय कीर्तन ऐकले तुम्ही आजपर्यंत ना, लय कथा ऐकल्या. अहो सांगणारे मेले, कथा सांगू सांगू महाराज लोक मेले. मला तरी आपल्यात काही बदल झाला नाही. मला सांगायचंय तुम्हाला एका महिला मंडळ, ज्या वेळेला तुम्ही विश्वातला सर्वात पहिला गोंधळ माई भगवतीचा जागर कोणी केला, 9 दिवस 9 रात्री तेल कोणी जाळलं हे विचारलं तर सांगाल का? नारद, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र पहिले आहेत नारद मुनी, आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ज्या वेळेला नारद मुनीचा अपमान, श्राप दिला दक्षानं, ब्रह्मदेवाने सांगितलं दक्षा तू काय केलंस? सृष्टी निर्मितीमध्ये मदत व्हावी यासाठी 20,000 पुत्रांना निर्माण करून अरण्यात पाठवलं. नारद मुनीने त्या मुलाला परत पाठवलं अरण्यात, लग्न करण्यासाठी येऊच दिलं नाही. ज्या वेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं दक्षा अरे या पापातून उतराई व्हायचं असेल तर 9 दिवस भगवतीचा जागर कर. तुम्ही करता ना घटस्थापना, उपवास करता का 9 दिवस? चप्पल सोडता, भांडणं सोडता, 9 दिवस उपवास करता गुरुजी. 9 दिवसाचे उपवास 1 महिन्यापासून फराळाचं करायला तयारी चालू असते. 1 महिन्यापासून कधी पहा तुम्ही हे केलं ते केलं ते केलं. घटस्थापनेच्या दिवशी चपलासहित 35 किलो आणि दसऱ्याच्या दिवशी 30-85. वजन वाढत पहा. 9 दिवस आले की 9 रंगाच्या साड्या. 9 रंगाच्या साड्या घेतल्याशिवाय आपण ढिल्या पडत. माई भगवतीचा जागर केला, दक्षानं केला, पण तोच गोंधळ आपले जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळीनं आम्ही
कमी आहे. आई भवानी तुझ्या प्रेमाने भक्ताला आकांत महिमा तुझी माऊली मारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात्र सारी आज गोधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी दिवसातून ऐकायला भेटलं गुरुजी. गावाची कृपा नाही तर लवकर म्हणत नाहीत गुरुजी. आता माये भगवतीचं जागर 9 दिवस दक्ष महाराजांनी सगळ्यात पहिले केलाय. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. आईने संस्कार लावायचेत. कारण जीवनात माणसाला मोठं व्हायचं असेल, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भावीविन देव नकळीनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. जीवनात अगोदर गुरु करावे लागतात. मग आईनं चांगले संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण. आज अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. डोळ्यात तेल घालून आपण इथं निवांत शांत कीर्तन भजन करतो. सगळ्यात मोठे उपकार त्यांचे आहेत. आणि या महाराष्ट्राचा, या भारताचा सगळ्यात महत्त्वाचा हिरो कोण असेल तर तो देशाची सेवा करत असलेला वीर जवान आहे. पहा, हे विसरून नाही चालणार आपल्याला. कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी तयार होतात ते फक्त वीर जवान असतात. मग या महाराष्ट्राच्या मातीत विचार केला. साधू संतांनी सुद्धा सांगितलंय, बाबा रे योग्य विचार करा. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पहा. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस ज्यांना म्हटलं जातं. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या, आता एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका. माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून असते. नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला. एवढ्या लांबून काय तुम्हाला माझं नाक नाही दिसणार. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे की नाही. तिकडे पहा सगळ्यांनी. बाबा शांत बसावं, जाऊ दे, राहू द्या. अलीकडे या ना, या अलीकडे. विठ्ठल विठ्ठल माणूस किती सुंदर असेल पण काय करावे ती 32 लक्षणे. आणि नाक नाही तेने वाया गेले. महिला मंडळ, साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात, पप्प्याचे पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. म्हणता का? तुमच्याकडे पाहतात का पोरी? सध्याच्या काळात भेट ना पा. अहो सख्या मामाची असेल आणि तेवढ्यात पोराच्या बापानं म्हणा पोरीच्या बापाला, जय हरी. पोरीचा बाप म्हणतो, हा पुढच्या घरी बघू, या वर्षी नाही करायचं. गावागावात टेम्पो निघायला लागले का? बिना लग्नाची पुरीच भेटना. लोक आम्हाला म्हणते, ताई तुमच्याकडे हाय का एखादी, तुमची तिकडे हाय का एखादी. म्हटलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी पहा. म्हटलं दादा वय किती? म्हणला 42. म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो, लग्नच होईना पहा.
गावागावात टेम्पो टेम्पो निघायला लागले. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. आपल्या बठांमध्ये मला सांगा, एवढी एवढीचं नाक आणि भली मोठी नथ, आणि मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या बठांमध्ये आपलंच भूते. पण तरी नाही सांगत. पप्याची माय अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालतो. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबबार आहे. आणि तुकोबबारांचा अधिकार, माझी मज झाली अनवरवाच्या, छंद या नामाचा घेतला से, तू किता तुलनेसी, ब्रह्म तुलासी आले मनोई रमसरे, चरणी मस्तक देवी आरती तुकारामा, अधिकार आहे. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबबारांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता जीवनामध्ये विचार करा, सार काय असार काय. तुकोबबारे म्हणतात विचार करा, पण कोणता. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा विचार करा. कोणता. एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर पवित्र तुळशीची गळ्यात माळ पाहिजे, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतकणात संतांविषयी कळवा. कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे, होय होय वार करी, पाहे रे. एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरीशी जारे, आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणा महिला मंडळ सगळ्या. वाट पाही उभा कृपाळू ताताडी उतावीळा, वाट पाही. चांगला आवाज आहे तुमचा, गोड म्हणतात पहा. काही काही गावात गेले की अशा धुपत गावर येऊन बसत माझ्या पुढं, म्हणतच नाही लवकर. पण महाराजांनी चांगले संस्कार, आपल्या गावाला चांगले आहे. एकदा तरी कुठं जायचंय पंढरपूरची वारी, एकदा तरी माणसानं गेलं पाहिजे. कारण मी सांगत असते कायम, स्वयंभू शक्तिपीठ जिथं असेल तिथं माणसानं जावं. स्वयंभू म्हणजे भूगर्भातून प्रगट झालेलं, जिथे स्वतः प्रगट झालंय त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. मग ते आहे कुठं. पंढरपूरला 12 ज्योतिर्लिंग एक आहेत. आणि बाकी बिहारीजी वृंदावनमध्ये जर गेले, ते बाकी बिहारीजींचं मंदिर आहे, ती मूर्ती आहे, ती स्वतः स्वयंभू प्रगट झालेली आहे. 12 ज्योतिर्लिंग जे आहे, काशी विश्वनाथ, रामेश्वर, भगवान परमात्मा, प्रत्येक ठिकाणी माणसाने एकदा तरी दर्शनाला जावं. आणि सध्याच्या काळात चांगला योग आलेला आहे पहा, कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जायचा. तीर्थक्षेत्राला स्नानाला फार महत्त्व सांगितलंय, कारण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमताही फक्त तीर्थक्षेत्रामध्ये आहे. कुंभमेळा भरतो ते कारण पहा तुम्ही. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, देव दैत्यांमध्ये भांडण लागलं, त्यामधून अमृताचा कुंभ बाहेर आला. अमृताचा कुंभ बाहेर आला, फक्त ज्या ठिकाणी कुंभ टेकवला तिथे अजून कुंभमेळा भरतोय. आता सध्या चालू आहे तीर्थराज प्रयाग या ठिकाणी. परत 2026 मध्ये नाशिकला आहे, नाशिकला सुद्धा जायचंय. पण आता आपण पाहतोय, आताच गुरुजी जाऊन आलेत, एकदा तरी माणसानं स्नान करावं. नाही तुम्हाला देवाचं भजन 12 महिने करत नव्हत, अखंड भगवंताचं नामचिंतन व्हावं, देवाच्या चरणाजवळ जागा भेटावी असं वाटत असेल, एकदा तरी तीर्थक्षेत्रावरती जावं. 24 तारखेला गुरुजी निघालेत. तुम्हाला किती तुम्ही पोराला आवाज दिला तरी तुमचे पोरं काय तुम्हाला कुठं दर्शनाला नेणार. कारण संप्रदायातल्या माणसाला माहिती. आणि जरी वाटलं बऱ्याच जणांना आता 24 तारखेला गर्दीचं जावा, कसं नाही गेलं तरी चालते, पुढच्या महिन्यात परत जा. पण एकदा तरी तीर्थक्षेत्रावरती माणसानं, ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये तुम्ही प्रत्येक महाराजांच्या मुखातून ऐकाल, तीर्थराज प्रयाग, वृंदावन, बाकी बिहारीजी, रामेश्वरम, अयोध्या हे नाव जरी काढलं तरी तुम्हाला ते चित्र समोर आठवल आणि तुम्हाला मनानं होईना परत परत दर्शन होईल. पण एकदा नाही पाहिला, पैसे आयुष्यभर कमवतो आपण. किती आपण म्हणतो संसार कायम फाटलेला आहे, किती शिवायचा प्रयत्न केला तरी होत नाही आपल्याच्यानं.
पण एकदा तरी माणसानं समर्पण करून देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलं पाहिजे तीर्थक्षेत्रावरती. कारण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता तीर्थक्षेत्रामध्ये आहे. किती मोठं पाप झालं असेल तरी. मग माझा प्रश्न, तुम्ही पाप करता का? कोणी सांगू शकत नाही करत नाही, आमच्या सहित सगळेच. कारण कधी कधी माणसानं चांगलं करायचं ठरवलं तर वाईट घडतंय, कधी कधी वाईट करायचं ठरवलं तर चांगलं घडतंय. मग साधू संत सुद्धा तीर्थक्षेत्रावरती गेलेत. आज लाखोवधीनं आपण पाहतोय कुंभमेळ्यामध्ये जे साधू महात्मा आहेत, नागा साधू, आज कुंभमेळ्यात प्रत्येक जण स्नान करण्यासाठी आहे. तिथे पहाडामध्ये कित्येक वर्षाची तपश्चर्या त्यांची घडत होती. आपण त्यांना डोळ्यानं पाहिलं जरी सुद्धा आपल्याला दर्शन होत आहे, आपलं पाप जळून भस्म होत आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल, ताई आपण पाप धुण्यासाठी तीर्थावर जातो, मग साधू संत का गेले? साधू संत गेले, आपण तीर्थात पाप सोडतो, पण तीर्थालाही पवित्र करण्याची क्षमता साधू संतांमध्ये आहे. साधू संतांनी स्नान केल्यावर तीर्थ सुद्धा पवित्र होत आहे. एकदा तरी आपण दर्शन केलं पाहिजे. पंढरपूरची वारी एकदा तरी, नाही गेलं तरी चालतंय, एकदा तरी माणसानं जीवनात, बार बार जा तुम्ही, दरवर्षी वारीच करा, हा तास नाही, पण एकदा तरी तीर्थक्षेत्रावरती जाऊन दर्शन करावं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी. बरेच लोक म्हणतील, ताई तुमचं ऐकून माळ घालू, पण गावकरी म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. किती निंदा करू द्या लोकांना, अजिबात व्हायचं नाही. भगवान परमात्माचं नामचिंतन. आणि ओरिजिनल वारकरी डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात पहा. जे ओरिजिनल वारकरी असतात, किती कोरोनाचा काळ आला काही झालं तरी माळा नाही काढल्या. बऱ्याच बहादरांनी 31 तारखेला काढल्या, बऱ्याच जणांनी कोरोनाच्या काळात काढल्या. का तर डॉक्टर साहेब म्हणले जगायचं असेल तर खावं लागल. आता खाल्ल्यावर काय 10 वर्ष का अमृत पिऊन आला का, कधी न कधी जायचंच आहे. पण ओरिजिनल वारकरी कोणाला म्हणतात? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह जाओ 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 हेची घडी. देह जाओ 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 हेची घडी. देह जाओ 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 हेची घडी. देह जाओ 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 हेची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे रसोडी. पाय हरीचे रसोडी. देह जाओ 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 हेची घडी. देह जाओ 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 हेची घडी. देह जाओ 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 देह जाओ 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 हेची घडी. जीव गेला तरी चालेल, पण गळ्यातली माळ कधी काढणार नाही. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे विचार करा, जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून कंठामध्ये नामचिंतन धारण करा. अभंगाचं पहिलं चरण. सारा सार विचारा
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात, बाबारी विचार करा, जीवनात सार काय असार काय, प्रपंच सार की परमार्थ सार, याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर माता मौल्यानं किती आपण प्रपंच सार म्हणून प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? दुःख बांधावडी आया संसार, लेटिका व्यवहार सर्व हा संसार, किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. मग याचा अर्थ संसार करू नये का? प्रपंच करावा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळवेळा. संसारात राहावं पण कसं? जिभेसारखं राहावं, प्रपंचात राहावं कमळासारखं. प्रपंचात राहावं कसं? पक्षासारखं राहावं, की जसं पक्षानं पक्षी अंगणी उत्तर येते ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी. जिभेने पहा तुम्ही, घास भरवतात हात पण चव जिभेला आहे. जीभ खाऊन देखील भरत नाही, हात धुवायला पाणी लागतं, जीभ धुवायला नाही कधी ब्रश आपण मागितला. प्रपंचात राहावं कसं? राहावं कमळासारखं. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण कमळाच्या पाकळीवरती एक थेंबरही पाणी ठेवत नाही. प्रपंचात तसं राहायचंय. संसार करू नये या मताची नाही, संसार करावा, पण प्रपंच सार की परमार्थ सार याचा विचार करून नाम धरा कंठी विठोबाचे. मग नाम चिंतन करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, योग्य वेळेत विचार करा. आता विचार जर पाहिलं, लहान लेकरापासून म्हातारे माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करता, पण संतांनी सांगितलंय, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. जीवनामध्ये योग्य वेळेत विचार करा. का करा? क्षण भंगुर नाही बसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग अगळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे उळसागा, राम राम स्मराधी. योग्य वेळेत सावध व्हा. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बऱ्याच जणी म्हणतील, ताई भजन करायचंय, करू म्हातारपणी, आताच कुठं वय झालंय. कीर्तनात बसलात तुम्ही, कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येते का? आणि अशी ख्याती आपल्या गावाची दरवर्षी सप्त्यात एक का होईना. आता यावर्षी बघू काय मिळेल, पण देवाला विनंती यावर्षी तरी अशी काही घटना घडू नये, त्यामुळे आपण तिथी बदललेली आहे. मला सांगायचं एकच, सप्ताहात दरवर्षी कोणी म्हणतं असं कशामुळे होत असेल. इथं मरण यायला सुद्धा लय भाग्य लागतं, त्याशिवाय घडत नसतं. मग याचा अर्थ असा नाही की हाताने आपण मरायचं. मला सांगायचं एकच, भगवान परमात्माचं नामचिंतन योग्य वेळेत करा. म्हातारपण येईल हे कशावरून? कारण अल्प आयुष्य मानवी देह, शतक गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. योग्य वेळेत सावध व्हा, भजन करा. कारण म्हातारपणचा परमार्थ पहा तुम्ही, म्हातारपणी परमार्थ करू शकत नाक मुख गळू लागले लाळ, आणि त्याच्या पुढे सांगितलंय पहा, योग्य वेळेत सावध व्हा. का? शरीराची होय माती आणि कोणी न येई सांगाती. म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. जर एखाद्या घराला आग लागली, लोक म्हणले पाणी आणा, पाणी कुठंच सापडना, म्हणे मग नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढा, मग घरावर टाका. घर राहील का? घर राहील का सांगता येत नाही. म्हणून संतांनी सांगितलंय, ज्यांच्या घर मजबूत आहे त्यांनी संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संताची संगती करून परमार्थाची तातडी करा. योग्य वेळेत नामचिंतन, ठाईचं बैसुनी करा एक चित्त, उठता बैसता. आता महिला मंडळ, मला खरं सांगा, किती जणी दिवसभर शेतात 4-5 जणी सोबत असल्यावर किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? एकटे असल्यावर करणार भीतीच्या पोटी राम 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 राम. 4-5 जणी सोबत असल्यावर अशा लाईनीत बसू दे, की मी केलं म्हणणार, मला माहिती का काय झालं सांग. नेमकी बोलली काय शेजारला सुद्धा कळत नाही, नेमकी बोलली काय नेमकी. कीर्तन संपल्यावर सगळ्याला सोडणार, मला एकट्याला धरणार. गेटच्या बाहेर निघाल्या, त्या वेशेच्या बाहेर एकीमेकीला म्हणणार, कुठून आणले ते गणपती दादा. काम कोणतंही करा, तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. योग्य वेळेत विचाराचे प्रकार आहेत 3. एक विचार कधी करायचा नाही, दुसरा विचार एकदाच करावा, आणि तिसरा विचार वारंवार. पहिला कोणता? दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करायचा?
काही काही लोकांना तेवढंच काम, सख्या भावाचं किती चांगलं चाललेलं असू द्या, हे मध्ये काडी लावून दिल्याशिवाय, कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडच असतं. किती चांगलं चालेल लोकांचं वाटोळ कधी करायचं नाही. आणि ज्या वेळेला सीतामातेचा शोध लावण्यासाठी हनुमंतराय गेले, हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी, रावणाने शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला, हनुमंतरायाची शेपटी नाही जळाली, प्रभू ज्या रावण महाराजाची दाढी जळाली. लंकेत ज्या ज्या लोकांनी चिंध्या दिल्या होत्या ना, सगळ्यांचे घर जाळे हनुमंतरायांनी. लोकांसाठी खड्डा खांदायचा नाही. तर सुंदर असं उदाहरण सांगते तुम्हाला. नवरा बायको एका घरात राहत होते, 5-6 वर्ष झाले, लेकरू बाळ नाही. एक दिवस मालकीन म्हणे, काव तुमचे वडील जाऊन 7-8 वर्ष झाले म्हणे, पण 5-6 वर्षापासून मुलबाळ नाही. तुमची सासूबाई म्हातारी, तुमची आई एकटी घरात आहे, माझी सासू म्हणे, तिच्यामुळे कुठं फिरायला जाता येईना, काही होईना म्हणे, तुम्ही काहीतरी करा. तो म्हणला, तू सांग फक्त काय करू. तुमच्याकडे ऐकतात का? बायकोच ऐकणार आहे काय? टपरी नाही म्हणायची म्हणा. एकदा कीर्तनात म्हटलं, गुरुजी बायकोच ऐकणार एका लाईनीत उभे राहा, बायकोचं नाही ऐकणार एका लाईनीत उभे राहा. सगळी एकाच लाईनीत उभे होते, पण एकटं दुसऱ्या लाईनीत उभं होतं जे बायकोचं ऐकत नाही. एकटं दुसऱ्या लाईनीत उभं का म्हणलं, दादा तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकत नाही का? तो म्हणला, ताई कशाचं बायकोचं ऐकत नाही, बायकोनं सांगितलं जास्त गर्दी जाऊ नका. गावागावात येत पा अजिबात शब्दाच्या पुढं. हा म्हणला, तू सांग फक्त काय करू. ती म्हणली, काय नाही, एक काम करा, 50 एकर शेती, म्हातारीला झोपडी बांधून द्या म्हणे शेतात. झोपडी बांधून दिली, 2 महिने झालं. ती म्हणे, सकाळ संध्याकाळ डबा द्यावा लागतो म्हणे, तुमचा काय त्रास मला देखव ना. तो म्हणला, तू सांग फक्त काय करू. ती म्हणली, काय नाही, रॉकेलची कॅन घेऊन द्या. रॉकेलची कॅन घेऊन रात्री 12 वाजता जा, झोपडीवरती रॉकेल टाका आणि एकदाची काडी लावून द्या, कायमचा विषय मिटतो म्हणे. संध्याकाळी निघालं नाही रॉकेलची कॅन घेऊन. पण नेमका शेजाऱ्याच्या गाय यांच्या शेतात आलेल्या होत्या ज्वारी खाण्यासाठी, आणि ती म्हातारी गायांना हाकलण्यासाठी गेली. आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारे, देवाच्या मनात असेल तर जाऊ शकत नाही. म्हातारीनं स्वतः पाहिले, स्वतःचा मुलगा झोपडीवरती रॉकेल टाकतोय. त्यानं आतमध्ये न पाहता झोपडीला काडी लावून दिली. म्हातारी हुशार होती, गावाच्या बाहेर एका झाडावरती बसली. जंगलात म्हातारी झाडावर बसली. घरी आलं, 10वा 13वा सगळं केलं त्यानं. 15 दिवस झाले आणि नेमकी त्या गावात चोरी झाली. गावाच्या बाहेर जंगल, अमावस्याची रात्र होती आणि अमावस्याच्या रात्री दिवशी चोरी झाली. नेमके चोर चोरी करून त्या झाडाखाली येऊन बसले. दोघांचं लागलं भांडण. हा म्हणायचा पहिला वाटा माझा, दुसरा म्हणायचा पहिला वाटा माझा. या दोघांच्या मध्ये वरून म्हातारी बोलली, तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा आपला. आता अमावस्याच्या दिवशी रात्री एखादी झाडावर म्हातारी बोलली, गावातले एखादा माणूस थांबल का? अख्ख्या बठांमध्ये भूत आलं, भूत आलं, भूत आलं, सगळे लोक पळत सुटले. म्हातारी खाली उतरली, पैशाचं गाठोडं तिथंच. म्हातारीनं मोजून पाहिले पैसे तर 5 लाख रुपये भरले. 5 लाख रुपये घेऊन म्हातारी घरी आली. बाळ्या दरवाजा उघड. दार उघडलं. बाळ्या तर म्हणतो, अवस्था आपल्या म्हातारीचे. तू म्हणे आईली कशी? ती म्हणे सगळं सांगते. तुझा बाप म्हणे स्वर्गात गेले होते तुझ्या वडिलाकडं, तुझ्या वडिलाच्या लक्षात आलं बाळ्याचे जरा हाल चालू आहे म्हणे, एवढे 5 लाख रुपये बाळाला देऊन ये म्हणून आले म्हणे तुला भेटायला. जवळ सुनबाई होती. सुनबाई म्हटली, सासूबाई माझे सासरे भेटले. म्हणल्यावर माझे आई वडील भेटले असतील. ती म्हणली भेटले ना. म्हणे मग काय म्हणले? म्हणे काय नाही, तुम्ही तुमच्या बाळाला 5 लाख रुपये घेऊन जा, तुम्ही त्याला भेटून या, तोपर्यंत आमच्या मुलीला वरती पाठवून द्या. कुठं? तिला 5 लाख रुपये ठेवले म्हणे आम्ही द्यायला. म्हणे ठीक आहे, यांचं ठरलं. मग तिने विचारलं जायचं कसं, राईटला लेफ्टला रस्ता? ती म्हणे काय नाही, झोपडी तयार करायची, झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसायचं म्हणे, मालकाला काडी लावून द्यायला लावायची. किती चटके बसले तरी सहन करायचे म्हणे, 5 लाख रुपये भेटणार आहेत. जसं दूर निघाल धुराधुरानं थेट कुठं? ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी झोपडी तयार केली, आतमध्ये जाऊन बसली, वरून रॉकेल टाकलं, काडी लावून दिली. असे चटके बसले पण तिनं सहन केले. जीच धुराधुरानं ती वर गेली, ती अजून खाली आली. मला सांगायचं एकच, दुसऱ्याचं वाटोळ करायचा विचार कधी करायचा नाही. दुसरा विचार एकदाच. कोणता? सावधान. हा एकदाच. डबल जर केला 2 बायका आणि फजिती. ऐका, इटले सोडून सांगते मी आमच्या तिकडचे. गावात कोण असेल? गुरुजी वाशिमच्या जवळ कथा होती आता. 2 बायका तर सोडा, पण एका माणसाला 3 बायका होत्या. बरं, एक गेली आणि एक आली नाही, तिन्हीची तिन्ही त्याच घरात. मला सांगायचं, एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. ज्याला 2 बायका त्याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही.
लावली भारी जोरात टाळी वाजवा एकदा करीन दोन बाईलन फजित होईल हा ज्याला दोन बायका त्याच्यासारखा जगात महापापी दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नामधरा कंठी हा विचार वारंवार करायचा आहे मग नामचिंतन करावं योग्य वेळेत माऊली ज्ञानोबाराय सांगतात ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होनी वाड नाम आहे ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे तेच नाम मुखात नसेल नामाविन मुख आणि सर्पाचे ते बिळ म्हणून तुकोबारे म्हणतात योग्य वेळेत विचार करा का विचार करावा नामचिंतन करावं तर याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू किती संकट येऊ द्या भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा पूर्ण करतो संकट नष्ट करतोय पण अगोदर अभिमान नुरे कोड